All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे आपण आज ट्रेड घेतले आहेत, म्हणजे आजच्या दिवसात मी जे काही ट्रेड घेतले त्याचं मी अनालिसिस तुम्हाला सांगतो. ट्रेड का घेतला, कुठे एक्झिट केलं, प्रॉफिट किती केलं, सगळं काही मी तुम्हाला शेअर करतो आणि तुम्हाला अशाच पद्धतीने म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला समजेल भाई मार्केट कसं आहे, काय कसं काय असते सगळं. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. तुम्हाला इथं अशाच पद्धतीने व्हिडिओ बघायला भेटणार आहे. ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला सुरू करू. ओके, चला. तुम्ही समोर बघताय आज जे आहे ते मी काय केलं, जे काय ते 2 ट्रेड घेतलेत आणि बँक निफ्टीमध्ये 1 ट्रेड घेतलाय. ठीक आहे, तर मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बँक निफ्टीचं दाखवतो, कारण आपला पहिला ट्रेड जो तो बँक निफ्टीमध्ये झाला होता, तुम्ही इथं बघू शकताय. तर मी इथं चार्ट ओपन करतो डायरेक्टली आणि तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर जे काय विषय आहे ते तुमच्या समोरच आहे, सगळ्याच नादगोळा पद्धतीने. ठीक आहे, हे चार्ट मी तुमच्यासमोर पहिला ओपन करतो. काय नाही, इथं जरा विषय झाला आणि काय झालं, 9:45च्या दरम्यान आपण इथं काय केलं, मार्केटमध्ये इथं एंट्री घेतली. कशाच्या यासाठी का सगळं सांगतोयच तुम्हाला, नीट बघा. आधी पहिला इथं भाई लाईक करा, केलं नसेल तर लाईक तुम्हाला आला का. इथे एंट्री घेतली का माहिती आहे काय, कारण तुम्ही तो बघू शकता अशा पद्धतीने जे काय ते ट्रेंड लाईन जे आपली म्हणजे ही जी काय आपलं EMA होतं, काय 9:15च्या EMAच्या वरी मार्केट इथं आलं होतं आणि जे काय होतं अपसाईडलाच मार्केट हे बघू शकताय, खाली डाऊनवरनं अपसाईड खूप म्हणजे मार्केट डेंजर पद्धतीनं बुलिश होतं आणि म्हणलं की भाई इथं वरी जाईल, पण काय जाऊ ते, झाला स्टॉप लॉस सीट झाला, काही विषय नाही. इथं जे काय ते 15 पॉईंट गेले, इट्स ओके. ओके, तर मी तुम्हाला आता सांगतो आपलं निफ्टी. ओके, निफ्टी 50चा विषय सांगतो. इथं 2 ट्रेड झाले. पहिला ट्रेड जरा विषय झाला आणि दुसऱ्यामध्ये आपण काय प्रॉफिट जनरेट केलं होतं. तुम्हाला सांगतो कसा विषय. इथं हे बघू शकता, पहिला जो ट्रेड आहे हे बघू शकताय, तुम्हाला इथं दिसत असेल. पहिला टाईम फ्रेम मी ओपन करतो, कारण 1 मिनिटावरच आपला खेळ असते सगळा. तर हे जे तुम्हाला 2 लाईनी दिसतात पहिल्यांदा, ही निळ्या कलरच्या, एक सपोर्ट आहे आणि खालचा वरचा रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, इथं मार्केट ओपन झालं आणि सगळ्यात टॉपचं जे आहे ते मी दिवसाचं केलेलं आहे. ठीक आहे, हे बघू शकता. इथं जे आहे ते हे पहिल्यांदा काय झालं माहिती आहे, तर हे बघू शकता अशा पद्धतीनं बुलिश कॅन्डल आली एक. म्हटलं भाई आता इथून ट्रेंडला आहे आपलं जी काय EMAच्या वर गेले 15च्या वगैरे, तर जाईल विषय आणि गेले सुद्धा नंतर काय विषय नाही. पण इट्स ओके. इथं जे आहे ते फेक ट्रेंड लाईनच्या वरी आपलं EMAच्या वरी गेलं आणि स्टॉप लॉस आपला इथं हिट झाला. इट्स ओके, काही विषय नाही. त्याच्यानंतर आपण एक नंतर ट्रेड घेतला, हे बघू शकता. ह्याच्यामध्ये जे आहे ते आपलं प्रॉफिट झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं इथं टार्गेट हिट झालं. आपण काय केलं माहिती आहे काय, इथं सेम स्ट्रॅटजी. ओके, इथं बघू शकता बुलिश कॅन्डल झाली आपल्या EMAच्या वरी, ट्रेड घेतला, एक्झिक्यूट केला, वरी गेलं, खाली गेलं, परत आणखी वरी गेलं. हे बघू शकताय. इथं एक्झिट नाही केलं मी, एक्झिट बघू शकता. तुम्हाला सांगतो मी, इकडे लक्ष द्या. हे जे काय मी एक्झिट इथं केलं, हे बघू शकताय. या पॉईंटला एक्झिट केलं आहे बरं का. 9 वरी खाली 3 वेळा वरी खाली केलं झालं. म्हणलं आता भाई बस आपला स्कॅल्प प्ले मोठा होईल, त्यामुळे एक्झिट केलं आणि एक्झिट केल्या मार्केटनं जी काही जंप घेतलं आहे बुलिशमध्ये भाई, विषय हार्ड पद्धतीने. ठीक आहे, इट्स ओके, विषय नाही. तर आपण प्रॉफिट केले आणि आजच्या दिवसाचा टोटल लॉस 1600. इट्स ओके. तर अशा पद्धतीने आजचा दिवस विषय झाला आणि टोटल लॉस आपला 1630 आहे. आणि हे बघू शकता ऑर्डरमध्ये तुम्हाला दिसतातच 1, 2, 3 ट्रेड जे काही ते आपण घेतलेले. ठीक आहे, तुमच्यासमोर एव्हरीथिंग इज ओके. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, काळजी घ्या आणि तेवढं सबस्क्राईब करा.